नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आहे आपण ते बघणार आहोत. अर्जुनला सायली खूप छान पद्धतीने समजून सांगते की अस्मिताची बाजू वेळेस तुम्ही समजून घ्या. अस्मितेला एकटं जगता येणार नाही, त्याला जोडीदाराची आवश्यकताच आहे. ती तसं काही करणार नाही. त्यावेळेस इकडे चैतन्य खूप जेवणाचं कौतुक करत असतो. सर्वजण खूप आनंदात असतात आणि या आनंदाला विरजण लागण्यासारखी एक गोष्ट देखील घडते. त्या ठिकाणी प्रिया येते. अगदी नटून-थटून डोक्यावर पदर घेऊन असं सोज्वळबाईसारखी ती येते. पण सायलीला कळतं की हिच्या डोक्यात वेगळंच आहे. रविराज लगेच उठतो आणि तिला बोलतो की तू आमची मुलगी असली असती तर तू आमच्यामध्ये मिक्स झाली असते. त्यावेळेस मी तशी काही करणार नाही, मी नीट वागून दाखवेल असं ती बोलते. आता हे अश्विन देखील ऐकत असतो. अश्विन त्या ठिकाणून निघून जातो. मित्रांनो, तुम्हाला खूप छान असा एपिसोड या ठिकाणी बघायला मिळणार आहे. सायली, प्रतिमा, अश्विन सर्वजण तिच्याकडे आश्चर्याने बघत असतात. ती खूप साजूक आहे असं ती वागत असते. इकडे अर्जुन आणि सायली वर असतात आणि इकडे अस्मिता आणि सचिन मला नाश्ता याच ठिकाणी हवा आहे असं बोलतात. तसं त्या पद्धतीने नाश्ता ती घेऊन देखील त्या ठिकाणी जाते. आता इकडे अश्विनला ही माझ्या वडिलांच्या नजरेमध्ये मी पुन्हा येऊन दाखवेल, पुन्हा चांगलं वागून दाखवेल असं बोलते. आता ही अस्मिता जी असते ती सचिनला ज्यावेळेस नाश्ता घेऊन येते त्याच वेळेस तो कुठल्या तरी मुलीसंग बोलत आहे असं तिला डाऊट येतो. कुणासंग बोलत असेल हा विचार ती करते आणि पुन्हा स्वतःची मनाची समजूत घालते. प्रिया ज्यावेळेस नागराजला भेटायला येते त्यावेळेस नागराज खूप तिच्यावर चिडतो आणि तिचं खोटारडेपणा तिला समोर आणून दाखवतो. तू खूप नीच आहेस असं तो तिला डायरेक्टली बोलतो आणि हे देखील बोलतो की मी तुला संपवून टाकेल, कारण ती खूप खोटारडेपणे बोलत असते. हे सगळं तिच्या लक्षात येत असतं. ती बोलते की तुम्हाला सोडवणारे मीच आहे, तुमच्या बाजूने कोण आहे मला हे सांगा. इकडे महिपतला देखील कोणत्या मायाजाळामध्ये आम्हाला अडकवलं आहे असं सायली आणि अर्जुन विचारतात. त्यावेळेस तो सध्या अंधारात आहे, उजेडात लवकर येईल, प्रकाश लवकर तुला कळेल हे सांगण्यात येतं महिपतकडून. महिपतकडून आल्यानंतर हे नागराजकडे येतात. नागराजला असं वाटतं की ते आम्हाला